नमस्कार. अर्णवचा काका वल्लरीच्या मागे लागलेला असतो. वल्लरी, तुझं सत्य सगळ्यांसमोर उघड करून ठेवीन, लक्षात ठेव. मला लवकरात लवकर 50 लाख रुपये दे. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो काय येड लागले का तुम्हाला? 50 लाख रुपये एवढ्या सहज मला कुठून जमा करता येतील? त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, ते काय मला माहिती नाही. मला माझे 50 लाख रुपये हवेत, नाहीतर तुझा थेट खेळ खल्लास करून टाकीन मी. अर्णव समोर तुझं असं काही चित्र उभं करीन ना, की अर्णवच्या बापाला आणि त्याच्या आईला तुझ्यामुळे मरावं लागलं. त्यावर मात्र वल्लरी हात जोडत असते. ती म्हणत असते, नको, प्लीज असं काही करू नका. त्यावर लगेचच आता तो अर्णवचा काका म्हणत असतो, तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. 24 तासांमध्ये तू जर मला 50 लाख रुपयांची सोय करून दिलीस तर ठीक आहे, नाहीतर मग तू संपलीस म्हणून समज. त्यावर लगेचच आता वल्लरी विचार करत असते की काय आणि कसं करायचं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये वल्लरीच्या विरोधात जाऊन ईश्वरी काही ना काही पुरावे शोधण्याचं काम करत असते. 24 तासाच्या आत जर ईश्वरी माझ्यापर्यंत पोहोचली तर मी संपून जाईन. त्यामुळे आता वल्लरीने डोकं लढवलेलं असतं आणि तिने लगेचच अर्णवच्या काकांना फोन केलेला असतो. अर्णवच्या काकाने फोन उचललेला असतो. तो म्हणत असतो, काय गे वल्लरी, 24 तास म्हटलं होतं मी, 24 मिनिटं पण झाले नाहीत आणि लगेचच फोन केलास. झकास, बरं झालं 50 लाखांची सोय केलीस तू. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, अहो मी सोय नाही केली आहे, पण एक काम तुम्हाला करावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवचा काका म्हणत असतो, कसलं काम? त्यावर वल्लरी म्हणत असते, एका मुलीला तुम्हाला संपवायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णवचा काका म्हणत असतो, अगं कोणालाही मारायचे, आम्ही पैसे घेतो. 10 लाख रुपये लागतील एक्स्ट्रा, म्हणजे 50 आणि 10 60 लाख. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो असं काय करताय, आपल्या या कामामध्ये आडकृती आणणार ती. त्यावर मात्र अर्णवचा काका म्हणत असतो, कोण आहे ती? त्यावर ईश्वरी ही अर्णवची बायको आहे असं वल्लरीने सांगताच अर्णवचा काका म्हणत असतो, अच्छा, म्हणजे ही त्या सुप्रियाची मुलगी आहे तर. त्यावर लगेचच आता वल्लरी हो असं म्हणते. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, ठीक आहे, मी करतो हे काम, पण 24 तासाच्या आत मला माझी रक्कम हवी आहे. त्यावर ईश्वरीला संपवा, मी तुमच्या रकमेचं काय ते बघते असं वल्लरीने म्हणताच आता अर्णवच्या काकाने 4 माणसं ईश्वरीच्या मागावर धाडलेली असतात. इकडे आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णव कुणीकडे तरी गेलेले असतात. तिकडे काहीतरी ते शोधत असतात. त्याच दरम्यान अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, बस झालं आता, आपण सकाळपासून शोधाशोध करतोय, पण आपल्याला जे हवंय ते अजूनही सापडलेलं नाहीये. त्यामुळे मी काय सांगतो ते नीट ऐक. आता यापुढे असल्या प्रकारची शोधाशोध करायची नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर प्लीज प्लीज असं नका बोलू. आपल्याला त्या बाईपर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर आपल्याला शोधाशोध सुरूच ठेवावी लागेल. तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवचा नाईलाज झालेला असतो आणि अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, काय करायचंय ते कर. आणि अशातच आता ईश्वरी ज्या दिशेला जात असते त्या त्या दिशेला अर्णवही जात असतो. आता ही 4 माणसं जी अर्णवच्या काकाने धाडलेली असतात ते ईश्वरी आणि अर्णवच्या बरोबर मागावर असतात. अर्णव कधी त्या ईश्वरीपासून लांब होतोय आणि आपण ईश्वरीला मारून टाकतोय असा त्या 4 लोकांचा प्लॅन असतो. अशातच आपण पाहतोय एक 4 ते 5 माळ्याची बिल्डिंग असते. त्या बिल्डिंग खाली अर्णव ईश्वरी पोहोचलेले असतात. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला असं वाटतंय 4थ्या माळ्यावर बहुतेक आपल्याला काहीतरी माहिती मिळेल, चला या तुम्ही. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मला आलाय कंटाळा, जा तूच जाऊन ये, मी थांबतोय ते खाली. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे अर्णव सर. आणि लगेचच आता ईश्वरी त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगवर जाण्यासाठी आत जाते. अर्णव बाहेरच असतो. आता या योग्य त्या संधीचा लाभ घेण्यासाठी ती 4 माणसंही ईश्वरीच्या मागोमाग आत जातात. आणि अशातच आता 4थ्या माळ्यावर जाईपर्यंत त्या 4 माणसांनी ईश्वरीला
भरपूर मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता थोडा वेळ झालेला असतो, पण अजूनही ईश्वरी काही खाली आली नाही. त्यामुळे अर्णव थोडा डिस्टर्ब होतो आणि मग तो वर जातो. तर त्या ईश्वरीला ती लोक मारत असतात. हे अर्णवने पाहताच अर्णवने आता त्या 4 माणसांना एक एक करून कुदवायला सुरुवात केलेली असते. ती 4 अर्णव एकटा. पण काही झालं तरी आपल्या ईश्वरीला वाचवलंच पाहिजे या वृत्तीने अर्णवने आता हिरो स्टाईल फाईट केलेली असते. आणि शेवटी एकेकाला चांगलंच तुडून कुदून काढलेलं असतं. आणि अशातच आता त्यातली 3 माणसं तिथून पळून गेलेली असतात. एकच माणूस अर्णवच्या तावडीत सापडलेला असतो आणि तो मला सोडा असं म्हणत असतो. त्यावेळेला अर्णवने थेट त्याच्या कमरेमध्ये हात घालून त्याला असा काही वाकडा केलेला असतो आणि त्याच्याकडनं वधवून घेतलेलं असतं की या सगळ्या मागे कोणाचा हात आहे. त्यावेळेला त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की अमुक अमुक माणसाचा. आणि अशातच आता ईश्वरीला जास्तच लागलं आहे. तिला आधी हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. त्यामुळे अर्णवने त्या माणसाला तिथेच सोडलेलं असतं आणि शेवटी रक्तबंबाळ ईश्वरीला आपल्या पाठीवर घेत तिला जॅकेटने बांधत रस्त्याने थेट पळत सुटलेला असतो हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. एवढा मोठा उद्योगपती, एवढा मोठा बिझनेसमॅन अर्णव अशा परिस्थितीतही आपल्या बायकोला 4 व्हीलर कारमधून न नेता थेट पाठीवर घेऊन रस्त्याने पळत सुटलेला असतो. अशातच आपण पाहतोय अर्णव डॉक्टर डॉक्टर असं ओरडत असतो आणि शेवटी थोड्या वेळानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचणार असतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरीला भरपूर आम्ही मारलं आहे असं 4 माणसांनी अर्णवच्या काकाला सांगितलेलं असतं. त्यावेळेला अर्णवचा काका म्हणत असतो, मारलेला आहे का मारून टाकलंय. त्यावर लगेचच आता अर्णवचा काकांना ती 4 माणसं म्हणत असतात, तो एक हिरो मध्ये आला त्यामुळे सगळी गडबड झाली. त्यावर लगेचच आता अर्णवचा काका म्हणत असतो, गन काढून गोळ्या मारायच्या ना जागेवरच. त्यावर लगेचच आता वल्लरीचा फोन अर्णवच्या काकाला आलेला असतो आणि ती म्हणत असते, काय झालं का काम. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, काम होतच होतं पण एक हिरो मध्ये आला आणि त्याने सगळी गडबड केली. त्यावर वल्लरी म्हणत असते, तो हिरो म्हणजे तुझा पुतण्या अर्णव आहे तो अर्णव. त्यावर मात्र आता अर्णवचा काका म्हणत असतो, अच्छा. वल्लरी म्हणत असते, अच्छा बिचा काय नाही, इथे गडबड करून टाकलीत तुम्ही सगळी. आता अर्णव ईश्वरीला वाचवणार आणि अर्णवने नक्कीच काहीतरी पुरावा शोधला असेल. अर्णव जर तुझ्यापर्यंत पोहोचला ना तर लक्षात ठेव, तर तो तुझ्या मार्फत माझ्यापर्यंतही पोहोचेल. माझ्या गळ्याचा फंदा वाढलास तू. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, माझ्यापर्यंत पोचायला त्याला 100 जन्म घ्यावे लागतील. एका झटक्यात त्याला त्याच्या बापाकडे पाठवून टाकीन मी. त्यावर मात्र आता थेट ईश्वरीला अर्णवने हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि तिच्यावर लागलीच उपचार सुरू झालेले असतात. अर्णव बाहेर देवाकडे प्रार्थना करत असतो, देवा याआधी मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, कधीही तुला कोणत्या प्रकारचा त्रास दिला नाही. आज पहिल्यांदाच तुझ्याकडे काहीतरी मागत आहे. माझ्या ईश्वरीला बरं कर, तिला काही होऊ देऊ नकोस, मला हवी आहे ती. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीवर तर उपचार सुरूच असतात आणि तेवढ्यात अर्णवला आठवतं की त्या 3ऱ्या माणसाने नाव सांगितलेलं असतं. त्या माणसाला सोडायचं नाही, त्याने माझ्या ईश्वरीच्या मरणाची सुपारी दिला काय. आणि अशातच आता अर्णव हॉस्पिटलमधून थेट त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय ईश्वरी ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता वल्लरी वेगळाच वेश धारण करून आलेली असते. ती वल्लरी ईश्वरीचा वॉर्ड शोधत असते आणि शेवटी तिला कळून चुकलेलं असतं की 11 नंबरच्या वॉर्डमध्ये ईश्वरी ॲडमिट आहे. आता वल्लरी त्या ठिकाणी पोहोचते. तिने मास्क वगैरे लावलेला असतो. सिस्टर टाईप कपडे घातलेल्या वल्लरीला लवकर कोणी ओळखत नसतं. हॉस्पिटलचाच एक स्टाफ असलेली त्याप्रमाणे वल्लरी वागत असते. आता ईश्वरी तर बेशुद्ध असते आणि तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क असतो. आणि अशातच आता वल्लरी त्या वॉर्डमध्ये प्रवेश करते. आजूबाजूला पाहते कोणीच नाहीये. या संधीचा लाभ घेतला पाहिजे असं म्हणत आता वल्लरी ईश्वरीजवळ पोहोचते.
आणि ती ऑक्सिजन मास्क खेचून काढते. ईश्वरीला ऑक्सिजन घ्यायला त्रास होत असतो आणि अशातच आता वल्लरी ईश्वरीकडे पाहून स्वतःशी बोलत असते. खूप त्रास दिलास तू मला आतापर्यंत. तुझ्या आईनेही कमी त्रास दिला नाही. तिला बरोबर वाटेला लावलं होतं मी, पण तू तिची मुलगी म्हणून मला वाटेला लावायला प्रयत्न करत होतीस काय? तुमच्या मायलेकींचं कधीच स्वप्न कोणतं पूर्ण होऊ देणार नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय अर्णव आता हॉस्पिटलमध्ये परत आलेला असतो आणि तो लागोलाग ईश्वरीच्या वॉर्डपर्यंत चालत असतो. अशातच आता वल्लरीने ऑक्सिजन मास्क काढलेला असतो आणि ती तिथेच बडबडत असते आणि शेवटी तिथून निघण्याचा ती प्रयत्न करत असते. तेवढ्यात अर्णव दारावर पोचलेला असतो आणि अर्णवने ते सगळं दृश्य पाहिलेलं असतं. ईश्वरी जोरजोरात श्वास घेण्याचा प्रयत्न करत असते. ऑक्सिजन मास्क निघाल्यामुळे ईश्वरीला प्रॉपर श्वास घेता येत नसतो. तेवढ्यात अर्णव आत शिरतो आणि त्या समोर असलेल्या वल्लरीला सिस्टर समजून म्हणत असतो, अहो काय चाललंय तुमचं? बघताय ना तुम्ही, तिला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि तरीही तुम्ही तिच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क कसा काय काढलात? त्यावर मात्र वल्लरी वेगळाच आवाज काढून म्हणत असते, अहो ते माझं काम आहे, तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाहीये, तुम्ही बाहेर थांबा लवकर. त्यावर अर्णव म्हणत असतो, असं कसं? तिला आधी ऑक्सिजन मास्क द्या, तिला प्रॉपर श्वास घेता आला पाहिजे. त्यावर मात्र आता वल्लरीचा नाईलाज झालेला असतो आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, अजून पुढची 10-15 सेकंद जर हिने श्वास नाही घेतला तरी मरेल. एक काम करते, या अर्णवला जोरात ढकलते आणि वल्लरीने थेट पाठमोऱ्या असलेल्या अर्णवला जोरात तोंडावर ढकललेलं असतं. अर्णव पडतो आणि तेवढ्यात वल्लरी तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अर्णवने वळून वल्लरीच्या पायावर जोरदार बाजूला असलेला एक दांडका मारलेला असतो, ज्यामुळे वल्लरी ही आता तोंडावर पडते. वल्लरीला तिथून पळता येत नसतं आणि अशातच आता अर्णवने धावत जाऊन त्या सिस्टरच्या चेहऱ्यावरचा मास्क काढलेला असतो, तर ती वल्लरी असते. हे पाहून अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो, मामी तू? तेवढ्यात वल्लरी स्वतःला बचावण्यासाठी तिथून पळत सुटते आणि अशातच आता ऑक्सिजन मास्क आधी ईश्वरीला लावणं गरजेचं आहे असं अर्णवने स्वतःशी म्हटलेलं असतं आणि अर्णव लगेचच तो ऑक्सिजन मास्क ईश्वरीला लावतो. ईश्वरी प्रॉपर श्वास घ्यायला लागते. अर्णवने जोरजोरात डॉक्टर डॉक्टर असं म्हणत सगळेच तिथे जमा झालेले असतात. अर्णव चांगलीच आता त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलची चांगलीच पंचायत करून ठेवतो की तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय घडते तुम्हाला कळत नाही? इथे एवढे CCTV असतानाही एकही सुरक्षा गार्ड अवेलेबल नाहीये. आत्ता मगाशी एक जण आत येऊन माझ्या बायकोचा ऑक्सिजन मास्क काढून गेली. त्यावर मात्र डॉक्टर प्रशासन म्हणत असतं, सर प्लीज शांत व्हा, याबद्दल तुम्ही कोणाला काहीच सांगू नका, आम्ही बघतो काय ते, काळजी करू नका. आणि अशातच आता अर्णवने पर्सनल 2 बॉडीगार्ड ईश्वरीजवळ तिथे ठेवलेले असतात आणि लगेचच आता अर्णव वल्लरीला चांगलीच समज देण्यासाठी घरी पोहोचलेला असतो. तर वल्लरी घरी नसते, कारण वल्लरी आधीच त्या अर्णवच्या काकाकडे पोहोचलेली असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की आत्ता जर घरी गेले तर अर्णव उभा आडवा चिरून टाकेल. इकडे वल्लरी अर्णवच्या काकांजवळ पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते, नाईलाज आहे माझा, मला घरी जाता येणार नाही. त्यावर वल्लरीला अर्णवचा काका म्हणत असतो, अगं नको जाऊस घरी, पण निदान माझ्या 50 लाखांची सोय तर कर. त्यावर वल्लरी म्हणत असते, कसले 50 लाख? माझ्या जीवनाची वाट लागली आता. त्या ईश्वरीच्या चेहऱ्यावरील मास्क काढताना त्या अर्णवने मला रंगेहात पकडलाय. आता तर तो मला मारल्याशिवाय शांत बसणार नाही. मी काय म्हणते, त्याने मारण्यापेक्षा तुम्हीच मारून टाका मला. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, अगं तू तर माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहेस, तुला मारून कसं चालेल? नाही नाही नाही, तुला नाही मारणार मी. त्यापेक्षा एक काम कर, मला त्या अर्णवच्या कंपनीचे काही सिक्रेट सांग, ती कंपनीच आपण ताब्यात घेऊया ना, मग देईन तुला 10 लाख रुपये. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, अच्छा म्हणजे करोडोची कंपनी तुमच्या ताब्यात आणि तुम्ही फक्त मला 10 लाख रुपये देणार? त्यावर लगेचच आता अर्णवचा काका म्हणत असतो, अगं ज्याची जेवढी लायकी तेवढंच माणसाने मागावं ना, त्यापेक्षाही जर जास्त तुला देतोय तर तू स्वतःचं भाग्य नाही स्वतःचं पसरट समजावं. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, उगाच काय बोलताय तुम्ही? आणि अशातच आता इकडे आपण पाहतोय
अर्णव घरी पोहोचलेला असतो, पण वल्लरी तिथे नसते. त्यामुळे अर्णवने सगळं घर डोक्यावर घेतलेलं असतं. अर्णवने त्याच्या मामाला सगळं काही सांगितलेलं असतं आणि अर्णवचा मामा म्हणत असतो, मला आधीच या वल्लरीवर संशय होता, पण कसं बोलणार तिला? तुला तर माहिती आहे, तुझी मामी नेहमी अंगावर धावत यायची. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा पण तुला एकच सांगतो, मामीला उभं फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हिची चांगलीच चांबडी लोळवणार आहे मी. त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे तुला काय करायचं ते कर, माझ्याकडनं तुला फुल परमिशन आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, खरंच मामा, थँक्यू सो मच. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही ईश्वरीला शुद्ध आलेली नसते. त्यामुळे अर्णव आणि घरातले सगळेच तिथे पोहोचतात आणि त्यानंतर अर्णवला ईश्वरी म्हणत असते, सॉरी सर, पण खरंच मी तुम्हाला आता इथपर्यंत साथ दिली, यापुढे मी तुम्हाला साथ देऊ शकेन असं वाटत नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर काय बोलतेस तू? हे बोलताना जरा विचार तरी कर, आपण काय बोलतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला काही होऊ देणार नाहीये. जगातला बेस्ट डॉक्टर मी इथे घेऊन येईन. त्यावर लगेचच आता अर्णवला तिथले डॉक्टर म्हणत असतात, अहो अर्णव सर, असं काय करताय? आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे. तुमची बायको आता ठीक आहे, त्यांना काहीच झालेलं नाहीये, त्या मुद्दाम तुमच्याशी असं बोलतायत. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हलक्यात घेताय का मला? अहो मला काहीच झालेलं नाहीये, बघा अगदी ठणठणीत आहे मी. त्या वल्लरीला आता तर मी सोडणारच नाही. माझ्या आईला ज्या बाईने आत्तापर्यंत 25 वर्ष त्रास दिला आणि त्यानंतर अजूनही देते आणि तिने मला मारण्याचा प्रयत्न केला, अशा बाईला खरंच तुम्हाला वाटतं मी सहजासहजी सोडीन? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, खरं तर मला तुझ्यामध्ये जो काही स्पार्क दिसतो ना, तो पाहता मी 100% बोलू शकतो, तुझ्यासारखी आणखी कोणी दुसरं होऊच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव थेट समोर उभा असतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, ओके सर, चला तर मग. या माणसाला शोधण्यासाठी आपण पराकाष्ठा केली होती, पण त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आता वल्लरी मामीच हेल्प करणार. त्यावर लगेचच आता संजय म्हणजे अर्णवचा मामा म्हणत असतो, पण ईश्वरी, वल्लरी तर कुठेतरी पळून गेली आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामा, पळून पळून कुठं पळणार त्या? त्यांची पळणं आपल्याला माहिती आहेत, आपण त्यांना कुठूनही शोधून काढू, काळजी करू नका तुम्ही. त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, मामा, ईश्वरी अगदी बरोबर बोलते, आपल्याला वल्लरी मामीला शोधायला फारसा वेळ लागणार नाही. आपण आपल्या परीने आपली काही माणसं सोडली तर सगळं काही आपल्या पद्धतीनेच होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.